मुंबईसह एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकताच पार पडल्या आणि या निवडणुकांनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नुकताच गटस्थापन तिकडे झालेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलंय। या संदर्भातला दावा एक सुरुवातीला करण्यात आला, मात्र नंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे। या सगळ्यामध्ये जनतेला काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्हाला प्रश्न आहे यामध्ये की नुकताच निवडणुका पार पडल्या, याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या पक्षाविरोधात निवडणूक लढवली आता त्यांनाच पाठिंबा केडीएमसी मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे। काय वाटतं तुम्हाला? चुकीचं आहे। म्हणजे स्वतंत्र लढले आणि स्वतंत्र जसे राहिले, आता आज तुम्ही एकत्र एकामेकाला बोलता बोलता काही प्रसंग करून आता एकत्र येत आहे आणि लोकांना म्हणजे उल्लू बनवण्यासारखं आहे ते की लोकांनी तुमच्यावर विश्वास कितपत ठेवायचा आहे आणि कोणाच्या मागे जायचं आहे, लोकांचं इथं भविष्य काय आहे, या पण गोष्टी आहेत ना। बरोबर। ठाकरे बंधू एका बाजूला निवडणूक लढवत होते आणि एका बाजूला महायुती होती, मग मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर अशा ठिकाणी सगळीकडे आपल्याला विविध अशी युती आणि आघाडी पाहायला मिळाली होती। ठाकरे बंधूंचा जर विचार केला तर हे योग्य आहे का? मराठी माणसाच्या तत्वावरती बरोबर होतं, पण त्यांनी ते राखलं नाही असा तो मुद्दा आहे। पण आता जरी युती केली असली तरी हे मनसेसाठी योग्य आहे का? नाहीच। म्हणजे पाठिंबा दिला असला शिंदेच्या शिवसेनेला तर मनसेसाठी चुकीची गोष्ट आहे ते। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? नाही म्हणजे मनसेने जे उद्धव ठाकरे बरोबर युती केली होती युती कायम ठेवली पाहिजे होती आणि तसं युती तर कायमच आहे, युती अजून तुटली ते सपोर्ट करतात, मग यांना करतायत शिंदेना। बरोबर। शिंदेना शिव्या घातल्या आहेत, बरोबर। मग आता ते टिकवलं पाहिजे ना, बोल लोकांना दाखवताना एक आणि करताना एक असं नसायला पाहिजे। काय केलं पाहिजे नेमकं या पक्षांनी, काय केलं पाहिजे? जनतेला काय वाटतं? जनतेला वाटतंय की मराठी माणूस एक राहून मराठी माणसाच्या तत्वासाठी लढलं पाहिजे। नक्कीच। काका तुमच्याकडे येतो, काय वाटतं तुम्हाला? हाच प्रश्न तुम्हाला आहे, जे कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही आता पाहतात मनसेने शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, ही जो पाठिंबा दिला तो योग्य आहे का? या सगळ्यामध्ये तुम्ही कसं पाहता? नाही, सध्या अशी परिस्थिती आली की राजकारणात काहीही होऊ शकतं। म्हणजे मंचावर यायचं, एकमेकांबद्दल काही बोलायचं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा एकत्र यायचं, हे चांगले लक्षणं नाही आहेत। जसं एखादा उमेदवार उभा असतो तेव्हा जनतेला काही गोष्टी विचारल्या जातात की बाबा असं आहे तसं आहे, पण जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी शिफ्ट होतो तेव्हा आपण जनतेची विचार केला पाहिजे ना, त्यांनी विचारलं पाहिजे की बाबा असं असं आहे, आम्ही युती करू का? जनतेला गृहीतच धरत नाही ते, म्हणजे जनतेला काय किंमत आहे की नाही? पण मतदान झालं त्यानंतर एकीकडे ठाकरे बंधू होते, एकीकडे शिवसेना आणि भाजपची युती होती, मात्र विरोधामध्ये निवडणूक झाल्या, मात्र आता अजूनही महापौर बसला नाहीये। मग हे सगळं महापौर पदासाठी आहे का? हो, राजकारणात आता मी म्हणालो पहिलंच, राजकारणात काही होऊ शकतं। खुर्चीसाठी कोणी कुठल्याही थराला जाऊ शकतो। पण मनसेने हा जो निर्णय घेतलाय तो त्यांच्यासाठी योग्य आहे का? कारण त्यांच्याकडे बघून अनेक मराठी जनता एकवटली होती। का तर त्यांना जसं वाटतं तसं त्यांनी निर्णय घेतला, आता काय बोलायचं? आता त्यांना जनतेला जर गृहीतच धरत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये जनतेने आता काय विचार करायचा त्यांच्याबद्दल? भविष्यात बघू आता काय ते त्यांच्याबद्दल काय ते विचार करतील जनता। मी त्याच्यात त्या राजकारणात काय पडत नाही, त्यामुळे फार खराब आहे राजकारण। तुम्हाला माहिती आहे आजकालचं राजकारण कोणाला पाठिंबा दे सांगतात ते सगळं बायच्यासाठी जे असतं, खुर्चीसाठी मारामारी असते, बरोबर। त्याच्यामुळे आम्ही काय सांगणार तुम्हाला, आम्ही सांगितलं आणखी तुम्ही ते ऐकतात ते ऐकतात तिकडे ऐकतात, अरे हा कोण बोलला काय बोलला, हे असं होतं। आता आपलं सवय झाली त्याच्यामुळे। मतदान करताना निवडणुकीच्या अगोदर दोन ठाकरे बंधू एका बाजूला, शिवसेना भाजप एका बाजूला आणि आता पाठिंबा, कसं बघते? आता शेवटी सांगतो काय तुम्हाला, खुर्चीसाठी ना, काय आम्हाला मग पुढे मग चान्स मिळेल म्हणून, दुसरं काहीही नाही आहे याच्यात। तर सगळं स्वार्थीपणा असतो, बोलायला सगळं चांगलं असतं। अरे आम्ही जसे भांडलं आगाऊन पाठीमागे जाऊन मिठ्या मारतात, तुम्ही वाचतात पेपरात काय ते, मग काय चाललंय आपल्याला सकळचं राजकारण, आपण केवढं बुद्ध नाही, आपण जास्त बोलत नाही, कारण का माहिती आहे आपल्याला सगळं, उगाच आपण बोलून फायदा काय नाहीये। आपले कशाला शब्द वाया घालवा ना, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला जे काय करायचं आम्ही करणार, आम्हाला कोणाला मत द्यायचं आम्ही बघणार।
राजकारणी कुठे कुठे काय जाल काय सांगता येत नाही त्याचं. कळलं का तुम्हाला? त्यामुळे केव्हा हे कुठे हात धरतील आणि कुठे काय जातील त्याचा तुम्हाला आज कधीच पत्ता लागणार नाही. आणि सगळ्यांचं तसंच आहे. सगळे राजकारणी लोक तसेच एकाच जातीचे आहेत. जातीचे म्हणजे मी जात काढत नाहीये. कळलं का तुम्हाला? त्यामुळे त्यांना हे नेहमीच होत राहणार, नेहमीच होत राहणार आहे. एका बाजूला ठाकरे बंधू लढले, शिवसेना भाजप बघा ना आता कसं केलं ते बघा ना तुम्ही. मग तो पाठिंबा दिला तो योग्य दिलाय का त्यांचा? आता योग्य आपण अयोग्य म्हणणारे कोण आहोत? आपणच देतो ना त्यांना शेवटी. आपण निवडून देतो त्यामुळे आपण आपल्याच गळ्यावरती येतं ना ते. कळलं का तुम्हाला?